ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण आजपासून 7वा अध्याय सुरू करणार आहे. पण त्याच्या आधी मागच्या वेळेचं झालं त्याचा गोषवारा सुषमा सुषमा सांगणार आहे. सुषमा माहुरे. नमस्कार मंडळी, मी गोषवारा मागच्या मे 21चा वाचणार आहे, 6वा अध्याय. तर माधवी पटवर्धन यांच्या गोड आवाजातील नमनानंतर नीता धोपेश्वरकरनी अध्याय 6वा 42 ते 45 श्लोक हा भाग वाचला. शेवटचा भाग 46 ते 47 श्लोक श्री रवी कुलकर्णी यांनी वाचला. शमाताईंनी फारच छान 24 ते 41च्या श्लोकाचा गोषवारा वाचला. त्यांनी त्या 6वा अध्यायाची प्रस्तावनापासून आतापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तांना त्यांच्या बोधदायक शब्दरूपी ज्ञानाने मोहून घेतले आहेत, म्हणून पुढच्या श्लोकांची जास्त उत्कंठा वाढली आहे. क्षमाताईंच्या गोषवारामध्ये संकल्प करून इंद्रियांना नियमित पूर्णपणे आवरून बुद्धीने मनाला परमात्म्यात लीन झाले की पुत्रशोकाचे उदाहरण दिले. त्यामध्ये एवढे मग्न होतात की चंचल मनाला नियमन घालून त्या प्रयत्नशील पुरुषाला साधनेच्या प्रयत्नाने त्यांचे मन ताब्यात होते. त्याला आत्मसुख आपोआपच प्राप्त होते. त्याला सच्चिदानंद सर्व ठिकाणी आणि सर्वांमध्ये, व्यक्ती, प्राणीमात्र व स्वतःमध्ये भेद पाहत नाही असे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी एकच जाणतो. जो चराचर सृष्टी अखंड आपल्यासारखी सर्वांमध्ये पाहतो, ज्याचे मन व असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवान प्राप्तीच्या मार्गात परिपूर्ण होतो, असा ज्ञानी ब्रह्मस्वरूपच होतो. तो स्वर्गामध्ये पण पूर्णपणे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या ज्ञानी लोकांच्या घरात कुळात जन्म घेतो. माऊलींनी त्या कुळाचे वर्णन केले आहे की जे कुळ सत्य मार्गाने आणि जे कुळ वेद स्वकर्म करणे हाच त्यांचा व्यवसाय आहे, अशा कुळातील लोकांनी चिंताही ईश्वराच्या ठिकाणी वाहिलेली असते. ज्या कुळात पुण्याने स्वर्गासारखी सुखच नांदत असते. माऊलींनी त्या कुळातील लोकांचे छान उदाहरण दिले की जणू संतोषरूपी वनात मधुर गाणारे कोकिळेच आहेत. ज्ञानी योगांच्या कुळात तो निवास करीत असतो. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना सहजच प्राप्त होतो आणि त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो. बालवयातच त्याला आत्मज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. लहान वयातच सर्वज्ञता सुज्ञता प्राप्त होते. जसे सूर्य उगवण्यापूर्वी संधी प्रकाश येतो, त्याच्या मनातूनच विद्येचा उगम पावतो आणि सर्व शास्त्राचे ज्ञान
त्याच्या बोलण्यातून आपोआपच सहजपणे प्रकट होतात. निलिमाताईंनी सुंदर उदाहरण दिले, की जणू ज्ञानेश्वरांनी इथे स्वतःचे उदाहरण दिले. जशी त्यांना पण लहान वयातच एवढे ज्ञान, वेद, शास्त्रांची माहिती आपोआपच ज्ञात झाली होती. आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीचे स्वरूप सांगितले, की त्यांना ब्रह्मरूप झालेले असते. तो श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळे, साधनेमुळेच निसंशयपणे भगवंताकडे आकर्षित जातो. त्याची सर्व इंद्रिये मनात लीन होतात. मन जसे प्राणवायूशी मिळून आकाशात मिळून जातात. अर्थात तो योगी विरक्त व प्रभानुभवी असा असतो. अध्यय अध्यय धर्म याजक कर्म हठ योगाबद्दल सांगितले आहे, जे स्वरूप तो स्वतः झाला. निलिमाताईंनी त्या षटकर्म योगाबद्दल वर्णन केलेत. धर्म, याजक, कर्म, हठ योगाबद्दल सांगितले, जे स्वरूप तो स्वतः झाला. ते 6 कर्म म्हणजे नीती, धौती, बास्ती, नाऊली, कपालभाती आणि त्राटिका अशी 6 कर्मे आहेत. असा प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी अनेक जन्माच्या संस्काराच्या जोरावर याच जन्मात सर्व सिद्धी मिळवून सर्व पापापासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. योग मार्गाने बऱ्याच जन्मानंतर तो योगी ब्रह्मरूप होतो. तो व्यक्ती योग मार्गाने अनेक जन्म घेऊन नंतर मोक्ष प्राप्तीला जातो. अशा स्थितीत तो तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्र ज्ञानी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला जातो. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, की तू अंतःकरणाने योगी हो. तो ज्ञानी भक्त मला जीवापेक्षाही प्रिय आहे. श्लोक 47 भगवान म्हणतात, माझ्या ठिकाणी भजन करून भजनाचे कर्म हे जे संपूर्ण भक्ती साधन, ते म्हणजे अखंड आत्मानुभवाच्या योगी मीच एकमेव असतो. सर्व योगांच्या मध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, त्या योग्याला मी परमश्रेष्ठ मानतो. त्या योग्याला भक्ती व भक्तीविषयीचे प्रेम म्हणजे तो माझा देह आणि मी त्याचा आत्मा अशी उपमा दिली आहे. तो परमात्म्याचा भक्तिरूप चकोर, त्रिभुवनातील सर्व लोकांचे प्रभू व सर्व गुणांचे सागर असे श्रीकृष्णांनी केलेले वर्णन संजयने धृतराष्ट्राला सांगितले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की त्यांच्या सद्गुरूंनी जे ज्ञानाचे बीज त्यांच्या हृदयात पेरले आहेत, मनात ज्ञानाची पेरणी केली, जे त्यांच्या मुखातून प्रगट होईल ते श्रोत्यांनी मनाच्या कानाने, बुद्धीच्या डोळ्याने आणि चित्त देऊन त्याच्या मोबदल्यात ग्रहण करावे. या शब्दांचा प्रभाव स्वहिताला आनंद देऊन ब्रह्मानुभूतीचा अनुभव होईल. ते शब्द सज्जनांना आत्मकल्याणाला स्थिर करतील व जीवाला महासुखाचा लाभ होईल. श्री भगवद्गीता महाविद्या योगशास्त्र 6वा अध्याय समाप्त होतो इथे. छान वाचलंस हं? छान सगळं कव्हर केलं. गुड. आणि फार लांब पण झालं नाही. छान झालं. मस्त. गुड. कोणी मदत केली का तू स्वतःच केलंस? यावेळेस तर मी स्वतःच केलं. व्हेरी गुड. छान झालं. आता एक्सपर्ट झाली आता पुढच्या वेळी कुणाला लागलं. बघूया. कालचा सुट्टीचा उपयोग घेतला मी पूर्ण. व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान सांगितलं. आता आपण 7व्या अध्यायाकडे जाऊ. 7व्या अध्यायाचं पण मी थोडं हे केलेलं आहे. वाचू का निलिमाताई, की तुम्ही पुढे सुरू करता? म्हणजे पुढे सुरू करूया आपण. चालेल. मला पण थोडंसं सांगायचं त्याच्याबद्दल, चालेल. याच्याबद्दल. पण ठीक आहे. आज कोण कोण वाचतं मी पाहिलं नाही अजून लिस्ट. म्हणजे पाहिली होती. आठवत नाही. अच्छा. मीच पहिले वाचणार आहे. माझं नाव आहे. ओके. वाचू का? चालेल. अध्याय 7वा विज्ञान योग.
श्री भगवानुवाच मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जमदाश्रय असंशयं समग्रं मां यथा जाज्ञसि तच्छृणु ज्ञानतेऽहं सविज्ञानम् वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्य ज्ञातव्यं शिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्या तुझे मन माझ्या ठिकाणी आसक्त झाले आहे व माझा आश्रय करून जो योग तू आचरण करणार आहे तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील तो प्रकार ऐक. प्रपंच ज्ञानासह हे मदविषयक ज्ञान मी तुला पूर्णत्वाने सांगतो. हे ज्ञान झाल्यावर या लोकी पुन्हा दुसऱ्या जाणण्याला योग्य असे ज्ञान शिल्लक राहत नाही. ऐका मग ते एक मिनिट थांबा. आपण काय म्हटलं की पुन्हा ते शेवटचं वाक्य विज्ञान या हा ते पुन्हा हे म्हणायला ज्ञान पाहिजे. झाल्यावर हा. या लोकी पुन्हा दुसरे जाणण्याला योग्य असे ज्ञान शिल्लक राहत नाही. हा बरोबर आहे. आपण मागच्या वेळी मी हे सांगितलं होतं की ज्ञान आणि विज्ञान फक्त आपल्या वेदामध्ये असे दोन शब्द आहेत की ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा आत्म्याचं ज्ञान जे असतं ते, आणि जेव्हा आपण विज्ञान म्हणतो तेव्हा आत्माचं ज्ञान प्लस प्रपंच ज्ञान, म्हणजे आपल्या फॅमिलीचं जे ज्ञान आहे ते पण त्याच्यात घेतलं की ते टोटल मिळून त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञान आणि विज्ञान असे दोन शब्द आपल्याकडे खूपदा येतात. आपल्याला वाटतं की विज्ञान म्हणजे सायन्स असेल, तर सायन्स असं नाही. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विशेष ज्ञान काय, तर त्याच्याबरोबर इथल्या म्हणजे प्रपंचाचं पण ज्ञान त्याच्यामध्ये असतं, म्हणून त्याला आपण विज्ञान म्हणतो. हा, जाऊया पुढे. थोडं मोठं हे अक्षर होतील का याचे? हो, म्हणजे तिला स्क्रीन Words. मोठं करायला लागेल बहुतेक. स्क्रीन थोडं मोठं, हं. कारण मध्ये काय ते आहे की हा जो अध्याय आहे ना त्याच्यामध्ये बरंच हे झालंय ना, मोडलाय ते, म्हणजे हे झालंय, पुसलंय. मोडलेलं आहे. हा, पण मी सांगेन, माझ्याकडे पुस्तक आहे त्याच्यातून चालेल सांगायचं लागलं. चालेल. ऐका मग ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील. असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूपज्ञ स्वरूप ज्ञान. स्वरूप स्वरूप ज्ञान. स्वरूप ज्ञान सांगतो. हम्म. येथे विज्ञानाशी काय करावायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजून असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे. कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धी आणखी त्यानंतर ज्ञानाच्या वेळी बुद्धी आणि ते पुसलेलं आहे. हा, सांगते. स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव मेंढीच्या तीराला टेकली असतात, पुढे सरकत नाही, एवढं आहे. त्याच्यानंतर त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरते आणि त्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही. तर ओके, संबंधाने त्याच्यानंतर काय तो शब्द, तर्काचे चातुर्य चालत नाही. अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे. आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात, तेही तू समज. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ. असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल.
ज्यामुळे व्याख्या त्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो. हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. ऐका मग तो अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू जालासी आता. मज समग्रा ते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी, एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. तरी पै आधी जाणावे तेची लागे, मग ज्ञानचिये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जैसी तिरी नाव न ढळे टेकिला सांती, तैसी जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे. तर्कू आयणी नेगे आगी जयाचा, अर्जुना तया नाव अंगी ज्ञान. आंगी राईट, आंगी जयाचा अर्जुना तया नाव ज्ञान. एर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे, ऐसे वर्म जे गुढ ते किजेल वाक्यारूढ. जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे, जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे. ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साणे मोठे उरो नेदी. मनुष्याणा सहस्रेषु कश्चित् दतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यामध्ये एखादा ज्ञानाचा सिद्धीसाठी यत्न करतो. त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यामध्ये एखादा मला खऱ्या प्रकारे जाणतो. अरे अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यामध्ये स्वरूपात ज्ञानास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राचे अंगावर घाव होतात, त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यवधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखादाच निघतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. पैगा मनुष्याची या सहस्रशा, माझी विपारले याची एत दिवसा. विपाइलेच्या म्हणजे क्वचित असं वाटतं. माझी विपाइले याचा एत दिवसा, तैसया तैसया धिवसेकरा बहुवसा. माझी विरळे जाणे, जैसा भरले या त्रिभुवना. आंतू एकू एकू सांगू अर्जुना, निवडून किजे सेना लक्षवरी. की तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी. ते वेळी विजयश्रियेचा पाठी एकूची बैसे. तैसे आस्थेचा महापुरी रिगताती कोटीवरी. परिप्राप्तीचा पैलतरी विपाईला निघे. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी गा आहे. परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके.
भूमिरापो नलो वायू खमनो बुद्धिरेवश्च अहंकार इत्ययमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हम्म. ही माझी प्रकृती पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. अर्जुना, तर ऐक, हे हे महत्व हे हे महतत्वाधिक ही माया माझी आहे. तत्व. बरोबर. महतत्वा तत्व. हम्म. ही माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते, त्याप्रमाणे ती माझी छाया आहे आणि हिला प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारची वेगळी कशी असा विचार जर तुझ्या मनात असेल, तर त्याचे विवेचन तू आता ऐक. हम्म. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगळे भाग आहेत. एक मिनिट थांब इथे. हा, मला थोडस आता याच्याबद्दल सांगायचं आहे की या अध्यायामध्ये पूर्ण आपल्याला त्यांनी सृष्टी कशी निर्माण होते ते पूर्ण सांगणार आहेत. तर आधी त्यांनी तू आता जे वाचलं ना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की अष्टधा म्हणजे काय. तर अष्टधा हा शब्द बऱ्याच वेळा येणार आहे, तर त्याच्यासाठी आपलं थोडं लक्ष द्यायला पाहिजे की अष्टधा म्हणजे त्याच्यामध्ये 8 गोष्टी आहेत. मग 8 गोष्टीमध्ये काय आहे की पहिले आपले पंच महाभूत आहेत, राईट. पाणी त्यांनी सांगितले, पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी आणि वारा हे 5 म्हणजे पंचमहाभूत आहेत. आणि त्याच्याशिवाय ते म्हणतात मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 गोष्टी एकत्र केल्या की त्याला आपण म्हणतो अष्टधा. अष्टधा म्हणतो आपण त्याला. तर असं त्यांनी सांगितलंय. तर याच्यामध्ये पुढचे जे ते सांगणार आहेत सगळी निर्मिती, त्याच्या आधी मला तुम्हाला थोडंसं सांगायचंय की आणि हे सगळं मी जे काय आता सांगणार आहे ते सगळं मला गीता रहस्य नावाचं आपलं जे पुस्तक आहे टिळकांनी लिहिलेलं, त्याच्यातून ही मला माहिती मिळाली आणि मला वाटतं ही खूप महत्वाची माहिती आहे या अध्यायाची साठी. आणि आपण पुढे जेव्हा काही शिकू त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं महत्वाचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळीकडे फक्त ब्रह्मच आहे. आधी फक्त ब्रह्म होतं आणि ब्रह्मामधून मग त्यांनी माया निर्माण केली. माया म्हणजे काय, तर त्याचीच एक प्रकारची सावली असं समजलं जातं. पण मायेमध्ये गुण असतात आणि ब्रह्माला अजिबात गुण नसतात, हे लक्षात ठेवायचं. मागच्या वेळी केतकीने एक प्रश्न विचारला होता दुसऱ्या क्लासमध्ये, तेव्हा मी तिला उत्तर दिलं होतं की ब्रह्म सगळीकडे आहे, पण ब्रह्म प्लस माया म्हणजे ईश्वर, हे लक्षात ठेवायचं. ब्रह्म आणि माया एकत्र असतात म्हणजे ईश्वर, आणि ईश्वराने हे सगळं निर्माण केलं. ब्रह्माने एकत्र केलं, एकाने केलं नाही, कारण ब्रह्म तर काहीच करत नाही. किंवा आत्मा आपण भेटू, आत्मा काहीच करत नाही, ब्रह्म काहीच करत नाही. ब्रह्म आणि माया एकत्र असतात म्हणून सगळं निर्माण होतं. तर पहिल्यांदा काय निर्माण केलं असं म्हणतात, हे म्हणजे गीता रहस्यामध्येच त्यांनी सांगितलंय की आधी अव्यक्त प्रकृती अशी निर्माण करतात. अव्यक्त म्हणजे काय की तुम्ही कदाचित प्रलयाबद्दल ऐकलं असेल की काय होतं की जेव्हा प्रलय ऍक्च्युअली म्हणतात, म्हणजे आपल्या वेदामध्ये जो प्रलय म्हणतात त्याच्यामध्ये सगळे जे काय प्राणी आहेत, सगळे काय जगामध्ये आहे ते सगळं अणुसारखं छोट्या रूपात होतं आणि एकत्र सगळं एका ठिकाणी असतं. तर समजा इतके करोडो प्राणी आहेत, त्यांचे सगळ्यांचं अणुसारखं छोटं छोटं त्यांचं जे अस्तित्व असतं ते असतं. तर अशा प्रकारे पण त्यांना काही म्हणजे जसं काही झाडाचं एखादं बीज असतं ना, तशा प्रकारचं आपल्या सर्वांचं एक बीज एकत्र असं असतं. तर ती जी प्रकृती असते त्याला अव्यक्त प्रकृती म्हणतात. अव्यक्त प्रकृती म्हणजे त्याच्यामध्ये काही होत नाही, नुसतं शांतते बसलेले असतात. अंड्यामध्ये जसं असतं तसं आपण सगळेजण अंड्यासारखं त्या अव्यक्त प्रकृतीमध्ये राहतो. आणि मग त्याच्यानंतर ब्रह्माचा जेव्हा दिवस सुरू होतो, आणि इथे असंही म्हणजे एक इथे असं म्हटलं जातं की
एकोहम बहुश्यामी असं त्याला वाटलं का काय ब्रह्माला, आणि म्हणून त्यांनी म्हटलं की मी एकटाच आहे आणि मला जगात आणखी काही हवं आहे, म्हणून त्यांनी हे सगळे आपले जे प्राणी आहेत त्यांना पुन्हा व्यक्त केलं. म्हणजे सगळेजण जिवंत झालं अशा प्रकृतीने आपण म्हणू. जिवंत म्हणजे हळूहळू मग सगळं वाढायला लागली सृष्टी. तर अशी आपल्या सृष्टीची कल्पना आहे आपल्या वेदामध्ये. तर आता ब्रह्माचा जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा संपूर्ण त्रैलोक्याची उत्पत्ती होते, आणि त्याच्यानंतर त्याचा दिवस जेव्हा संपतो तेव्हा आपल्या त्रैलोक्य पुन्हा लयाला जातं. लयाला जातं म्हणजे काय, पुन्हा मगाशी आपण जसं म्हटलं तसं अव्यक्त सृष्टी निर्माण होते. म्हणजे हे सगळं आपल्याला जो पसारा दिसतो तो सगळा बंद होतो आणि अव्यक्त सृष्टी तयार होते. आता तुम्ही म्हणाल की ब्रह्माचा दिवस किती आहे, कधी मी आधी कदाचित सांगितलं असेल, पण ब्रह्माचा एक दिवस म्हणजे आपले जे वर्ष आहेत त्याच्यामध्ये 4.332 बिलियन वर्ष म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असतो. 4.332 बिलियन इयर्स आपले म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असतो. त्याच्यामध्ये बेसिकली त्यांनी म्हटलं की आपले जे काय युग आहेत त्या युगाचे अम, 4 युगांचे फेरे 1000 फेरे झाले की तेवढे वर्ष होतात. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ब्रह्माचं गणित सांगितलंय. आता इथे म्हणजे गीता रहस्यामध्येच त्यांनी हा पण प्रश्न टिळकांनी टाकलाय की मग असा प्रश्न येतो की जेव्हा सगळं बंद होतं, म्हणजे त्याच्यात सूर्य, पृथ्वी सगळंच बंद होत जातं ना, सगळं अव्यक्त असतं, मग ते दिवस आणि रात्र कसे मोजतात ब्रह्माचे, असा प्रश्न येतो. तर त्याचंच उत्तर टिळकांच्याच पुस्तकात लिहिलेलं आहे की ते म्हणतात की ब्रह्म म्हणजे जे काय आपण शक्ती म्हणतो, आपल्या शरीरामध्ये जे काही चैतन्य आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि तसंच ते आत्मा, तसंच ब्रह्म सगळीकडे असतं. सगळीकडे हे जे चैतन्य असतं ते चैतन्य म्हणजेच ब्रह्म. तर पण ते जे जिथे आपल्याला दिसत नाही त्या भागामध्ये हे जे सगळं चैतन्य असतं त्याचं जसं काही हे असतात ना, काही प्राणी त्यांचं नुसतं असं खालीवर खालीवर होतं, असे ज्याचे व्हायब्रेशन्स होतात तसे ब्रह्माचे व्हायब्रेशन्स होतात, आणि त्याच्यावरून त्याचं दिवस आणि रात्र मोजलं जातं असं टिळकांनी लिहून ठेवलंय. आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण माझ्याही मनात हाच प्रश्न यायचा की जर का तुम्ही म्हणता सूर्य पण गेला, पृथ्वी पण गेली, मग तुम्ही आपले बिलियन वर्षाचे म्हणतात ते कसे तुम्ही मोजतात? कारण की मग तर आपले काहीच मोजायला नाही ना, जर का सूर्य गेला आणि पृथ्वी गेली तर. तर म्हणून ते सांगतात की जे काही ब्रह्म आहे त्याचे स्पंदन होतात. तर मला म्हणजे कधी कधी आपण समुद्रामध्ये म्हणजे डीप आपण बघायला गेलो ना, की काही काही आपल्याला असे प्राणी दिसतात ते नुसतेच म्हणजे ते फिशच्या पद्धतीचे असतात, पण त्यांचं नुसतंच असं हालत असतं, स्पंदन होत असतं. मला एकदम असं वाटलं की ब्रह्माचं पण तसंच होत असेल, नुसतं असं स्पंदन होत असतील, आणि त्या स्पंदनामधून ते ब्रह्माचं दिवस आणि म्हणजे त्याचे जे काय व्हायब्रेशन्स होतात त्याच्याप्रमाणे ते ब्रह्माचा दिवस मोजतात, आणि ते जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या जे काय आपले दिवस असतात त्याच्याशी ते मॅप करतात. तर म्हणून मला सांगायचं होतं ते की असं जे सुरू असतं, आणि मग जेव्हा ब्रह्माची रात्र होते तेव्हा तो म्हणतो आता झालं, सगळ्याची रात्र झाली, बंद व्हा, अव्यक्त व्हा सगळे. मग सगळं जे काय जगात असेल, म्हणजे आपल्याच जगात नाही, आपले जे 7 वरती आणि 7 खाली जे आहेत लोक, ते सगळे लोक सगळे अव्यक्त होतात. तर आणि आपण आता जी प्रकृती जी बघतोय, जी आता हिने सांगितलं 8 त्याचे भाग असतात, त्याला आपण अपरा प्रकृती म्हणतो. अपरा प्रकृती म्हणजे त्याच्यामध्ये पंचमहाभूत, मन आणि बुद्धी आणि अहंकार, 8 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आपण त्यालाच अष्टधा म्हणतो. आणि मग याला जर तुम्ही अपरा म्हटलं तर मग पराप्रकृती काय? तर पराप्रकृती म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रह्माची माहिती आहे, किंवा
आपला जो आत्मा आहे त्याची जी माहिती आहे त्याला आपण परा प्रकृती म्हणतो. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा याला आपण परा प्रकृती म्हणतो. आणि बाकी तेवढं सोडून बाकी सगळं असेल त्याला आपण अपरा प्रकृती म्हणतो. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आता पुढचं जे वाचतोय त्याच्यामध्ये माहिती असते तर आपल्याला मदत होईल. तर मग आता म्हणजे आता मग अपरा प्रकृती आहे. म्हणजे आधी काय होतं की तुम्हाला म्हटलं की ब्रह्म मग माया आणि ब्रह्म आणि माया मिळून ईश्वर. ईश्वर आधी काय होतं, अव्यक्त जग असतं, सगळं अव्यक्त रूपात असतं. मग त्या अव्यक्तामधून ब्रह्माचा दिवस झाला की सगळं व्यक्त होतं. आणि जेव्हा ते सगळं व्यक्त होतं त्याच्या नंतर मग प्रत्येक जे काय आपले जीव आहेत, जीव म्हणजे आत्मा आणि सूक्ष्म शरीर. आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. फक्त हेच लक्षात ठेवायचं, आत्मा आणखीन काही गोष्टी मिळून जीव होतो. जीव म्हणजे फक्त आत्मा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. मग जेव्हा आपलं सूक्ष्म शरीराचं येईल तेव्हा मग मी त्याच्याबद्दल बोलेन. तर असं जे असतं, सॉरी काय सांगत होते मी, तर ती प्रकृती झाली. आणि आपण त्याच्याबद्दल नंतर जीव तुम्हाला सांगितलं. जीव म्हणजे आत्मा प्लस सूक्ष्म शरीर. आणि ज्या कोणी पर आणि अपरा प्रकृती जेव्हा एकत्र येतात त्याच्यामधून पंचमहाभूत निघतात. आणि पंचमहाभूत निघाली की मग त्या पंचमहाभूतांमधून आपले सगळे हे जे शरीर आहे हे त्याच्यापासून निर्माण होतात असं म्हणतात. त्याच्यासाठी बरंच म्हणजे एक पूर्ण पुस्तकच आहे त्याच्यावरती की कसं त्याच्यापासून सगळे शरीर निर्माण होतात त्याच्याबद्दल.